नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे फांदाच्या भाजीचे पराठे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फांदाची भाजी घेतलेली आहे आणि ताजी आणि कवळी आहे। आता आपण ती स्वच्छ करून घेणार आहे आणि त्याचे देठ सुद्धा आपण काढून घेणार आहे। त्यानंतर आपण आता फांदाची भाजी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला दोन्ही हाताने चोळून छानपैकी 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। फांदाची भाजी धुवून झाल्यानंतर आपण एका कपड्याने स्वच्छ कोरडी करून घेणार आहे। त्यानंतर मी एक पाट घेतलेला आहे। पाटावर मी फांदाची भाजी घेऊन छान अशी बारीक कट करून घेणार आहे। फांदाची भाजी आपण पहिल्यांदा उभी चिरून घेतलेली आहे, आता आपण आडवी चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला फांदाची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली ही भाजी बारीक चिरून झालेली आहे। त्यानंतर आपण आता मसाला बघूया। इथे मी खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि 1 चमचा मी जिरा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। सर्व मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि बारीक पेस्ट करून घेणार आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट करून घेतलेली आहे। इथं मी एक ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 छोटी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट केलेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मोठा मी चवीनुसार मीठ घालत आहे। हे टाकल्यानंतर मी इथे 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मी इथे ओवा टाकत आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली जी फांदाची भाजी आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया। सर्व भाजी टाकल्यानंतर आपण आता छान असं मिक्स करून घेणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे। इथं सर्व पीठ एकजीव झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून पीठ छान पद्धतीने भिजवून घेणार आहे। यामध्ये आपण अजून पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला छान पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला एकदम मुलायम आणि नरम असं करून घ्यायचं आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले हे पीठ छानपैकी भिजलेलं आहे। आपण आता थोडंसं त्याला मूड देऊन नरम करून घेणार आहे। त्यानंतर आपण आता एक छोटा उंडा करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे उंडा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला अशा पद्धतीने हे पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकता आपला पराठा एकदम छान असा लाटून झालेला आहे। त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण पॅनमध्ये तो पराठा टाकून घेऊया। अशा पद्धतीने पॅनमध्ये पराठा मी टाकलेला आहे। आता त्यावर थोडंसं तेल लावून आपण पलटून देणार आहे। इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपला पराठा एकदम छान टेस्टी खमंग असा झालेला आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया।
अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व पराठे बनवून घ्यायचे आहे। इथे आपले फांदाच्या भाजीचे पराठे एकदम परफेक्ट तयार झालेले आहे। हे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात, एकदम नरम आणि खूप छान झालेले आहे। माझी पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।